हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि 2-3 दिवसानंतर आता जीविकाचं स्कूल पुन्हा सुरू होणार आहे. त्यानंतर मग सकाळची आपली पुन्हा जी घाई गडबड असते ती मात्र सुरूच राहते. आता सध्या तरी येत ना सुट्ट्या आहे, त्याच्यामुळे थोडंसं जे काही आपलं रोजचं रुटीन आहे ते थोडंसं वेगळं आहे. एकदा स्कूल सुरू झालं की मुलांबरोबर आपलं सुद्धा रुटीन जे आहे ते सेट होऊन जातं. पण मला असं वाटतं की जेव्हा मुलांचं स्कूल असतं ना तेव्हा आपलं जे रुटीन आहे ना तर ते अगदी व्यवस्थित असं सेट होऊन जातं. कारण की सुट्ट्या असल्या ना की मग उशिरा उठणं, उशिरा नाश्ता करणं, उशिरा स्वयंपाक करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप लेट होत जातात. आणि मग दिवसाच्या शेवटी आपल्याला सुद्धा खूप जास्त दमायला होतं आणि मग घरातील कामं करायची म्हटलं तरी सुद्धा आपल्याला खूप जास्त कंटाळा येतो. कारण की मुलं घरामध्ये दिवसभर असली ना की मुलांचा खूप जास्त दंगा असतो. मग ती घरामध्ये एक मुलं असू देत, 2 असू देत किंवा त्यापेक्षा जास्त असू देत, रोजची जी काही आपली नित्यनियमाची कामे असतात ना ती तर मात्र आपल्याला करावीच लागतात. आता माझी रोजची काही क्लिनिंगची कामं असतात ना तर ती मी रोजच्या रोज आवरून घेत असते अगदी न चुकता, जेणेकरून माझा जो कामाचा लोड आहे किंवा कामाचा जो व्याप आहे तर तो कमी होईल. आता एखादा दिवस जरी आपण घर आवरलं नाही ना बघा तरी सुद्धा आहेत ना घरामध्ये पूर्ण पसारा जो आहे तर तो व्हायला लागतो. त्यामुळे असं वाटतं की रोजची जी काही कामं आहेत ती रोजच्या रोज आवरून घेतली ना तर आपलं घर सुद्धा छान, स्वच्छ आणि प्रसन्न दिसतं. आता रोजच्या कामांमध्ये मग आपलं थोडंसं डस्टिंग करणं असू देत किंवा झाडू मारणं असू देत, ही जी कामं आहेत ना ती रोजच्या रोज आवरून घेतली की मग घरामध्ये जो काही पसारा असतो किंवा झाडू वगैरे मारताना घरामध्ये धूळ वगैरे सुद्धा भरपूर प्रमाणात येते. पण ती काही आपल्याला इतकी जास्त काही दिसत नाही. जेव्हा क्लिनिंगला घेतो त्यावेळेस मात्र लक्षात येतं. पण रोजची कामं रोजच्या रोज आवरून घेतली तर मग एकदा जेव्हा आपण डीप क्लिनिंग करायला घेतो ना तेव्हा मग खूप जास्त पसारा जो आहे तो घरामध्ये राहत नाही. अगदी झटकीपट आपली जी काही क्लिनिंग आहे ती आवरून होते. कारण की आपण रोजच्या रोज घराची क्लिनिंग मेंटेन ठेवत असतो. त्याच्यामुळे मग जेव्हा कधी क्लिनिंगला घेतो ना तेव्हा आपल्याला इतकं जास्त काही कामाचा लोड येत नाही. आता सकाळी सगळ्यात आधी येत ना सोफे वगैरे सगळे झटकून वगैरे घेत असते. उशांचे कवर वगैरे सुद्धा छान झटकून घेतले आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता झाडू वगैरे मारून घेऊयात. म्हणजे कसं एकदा सगळं झटकून वगैरे घेतलं मग झाडू वगैरे मारताना सगळा कचरा जो आहे तर तो मग एकदाच बाहेर काढला जातो. नाहीतर मग आधी घरं झाडायची, त्यानंतर पुन्हा मग सोफे वगैरे झटकायला घेतले की मग पुन्हा कचरा जो आहे तो घरामध्ये होतो. त्याच्यामुळे आधी सगळं जे काही आहे ते झटकून वगैरे घेत असते. सोफ्यांचे कवर म्हणा किंवा फर्निचरवरती थोडीशी धूळ वगैरे बसलेली असेल तर ती सुद्धा थोडीशी पुसून वगैरे घेते, जेणेकरून मग डस्टिंग वगैरे करताना जास्त धूळ वगैरे राहणार नाही. त्यानंतर मग बेड जो आहे तो सुद्धा आवरून घेते. आता थोडीशी बेडशीट वगैरे सुद्धा कधी जर वाटेल तेव्हा चेंज वगैरे करून घेते. रूममध्ये थोडासा जरी आपण बदल केला ना बघा तरी सुद्धा आहेत ना आपलं जे रूम आहे ना तो सुद्धा चेंज होऊन जातो आणि पाहताना आपल्याला सुद्धा ते छान वाटतं. जास्तीचे काही मोठे बदल न करता अगदी छोटे छोटे बदल केले ना तरी सुद्धा आपलं घर जे आहे ते छान दिसतं. रोजच्या रोज जे बेड वगैरे जे आहे ते छान असे सेट करून घेतले, बेडशीट वगैरे छान अशी अंथरून घेतली तरी सुद्धा छान वाटतं. म्हणजे रोजचं काम असतं ते फक्त 5 मिनिटाचं असतं, पण ते सुद्धा जर आपण आवरून घेतलं ना तरी सुद्धा बघा पूर्ण रूमचा जो लुक आहे ना तर तो चेंज होऊन जातो. आता इथे ना इस्त्रीचे कपडे सुद्धा जे आहेत तर ते 2-3 दिवसापूर्वीच आलेले होते आणि आधीचे जे काही शिल्लक कपडे आहेत जे की मला प्रेसला द्यायचे होते तर म्हटलं चला ते सुद्धा सोबतच म्हटलं देता येतील. म्हणून आधी जे काही इस्त्रीचे शिल्लक राहिलेले कपडे आहेत तर एक 5-6 शर्ट राहिले की त्याच्या आधी मग मी हे जे कपडे आहेत ना तर ते प्रेससाठी देत असते, जेणेकरून मग 4-5 दिवसात हे कपडे आरामशीर घरी येतात आणि मग कपाटामध्ये सुद्धा जास्त कपड्यांचा पसारा वगैरे जो आहे तर तो होत नाही. म्हणून म्हटलं चला आता थोडेसे शर्ट राहिलेले आहेत तर म्हटलं चला आता जे आधीचे आहेत ते सगळे मोजून वगैरे एका पिशवीमध्ये भरून ठेवते, जेणेकरून मग आपल्याला सुद्धा बिल वगैरे करताना ते सोपं जातं. म्हणून म्हटलं चला आता थोडासा वेळ आहे तर म्हटलं हे काम जे आहे ते आधी आवरून घेऊयात. एकदा लक्षातून काम गेलं की पुन्हा ते काही होत नाही. त्यामुळे जेव्हा जे काम आपल्याला आठवेल तेव्हा ते लगेचच करून घ्यायचं. शेवटी ते आपल्यालाच करायचं असतं. मग ते आज करूयात किंवा उद्या करूयात, शेवटी कामं आपली असतात
असतात, त्याच्यामुळे ती आपल्याला तर आवरावीच लागतात. म्हणून म्हटलं चला आता आधी लक्षात आलेलं आहे तर हे सुद्धा एक काम जे आहे ते आज करून घेऊयात. म्हणून मग सगळे प्रेसचे जे काही कपडे आहेत तर ते साईडला काढून ठेवले. आता जीविकाच्या पप्पांनी येत ना आदल्या दिवशी जीविकाचं सगळं स्कूलचं जे काही सामान आहे ना ते आणलेलं होतं. मग त्यामध्ये नॅपकिन्स, स्कूलची बॅग, शूज, कंपास बॉक्स, सगळं जे काही बेसिक गोष्टी असतात ना मुलांना स्कूल सुरू झाल्यानंतर लागतात त्या सगळ्या त्यांनी आणलेल्या होत्या. तर मग म्हटलं चला ते सुद्धा सगळं एका जागेवरती ठेवून देऊयात. आणि टिफिन बॉक्ससुद्धा आणलेला होता तिला स्नॅक्ससाठी. तर मग म्हटलं तो सुद्धा वॉश करून ठेवता येतील, कारण की आता 2-3 दिवसांनी तर स्कूल सुरू होणार आहे. तिची स्कूलची बॅगसुद्धा मग म्हटलं व्यवस्थित अशी भरून ठेवता येतील. आणि मग कसं मुलांना सगळं व्यवस्थित असं दिलं तर मुलंसुद्धा खुश होतात आणि आपल्यालासुद्धा जे थोड्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सोप्या होऊन जातात. आता मागच्या वर्षीचा जो शूज होता ना तो तिला खूप जास्त छोटा होत होता, त्यामुळे मग यावर्षी तिच्यासाठी नवीन शूज जे आहेत ते तिच्या पप्पांनी घेतलेले होते. आणि यावेळेस सगळंच जे काही तिचं स्कूलचं सामान वगैरे होतं ना ते सगळं आम्ही नवीनच घेतलेलं होतं. कारण की मागच्या वर्षी तिला मी काहीच घेतलेलं नव्हतं. बॅग किंवा नॅपकिन वगैरे सगळं जे काही सॉक्स वगैरे शूज सगळं जे आहे तर ते तिने म्हणजे गेल्या वर्षीचंच यूज केलेलं होतं. तर मागच्या वर्षी तिच्यासाठी काहीच खरेदी केलेली नव्हती. म्हणून म्हटलं चला आता यावेळेस जे आहे ते आपण बॅग वगैरे सगळं न्यूज घेऊयात, कारण की बॅगसुद्धा खूप जास्त खराब झालेली होती आणि शूजसुद्धा खूप जास्त छोटे झालेले होते. त्यामुळे मग नवीन घेणं हे एकच पर्याय होता. आता म्हटलं चला सगळं जे आहे ते व्यवस्थित आपण ठेवून देऊयात, कारण की मुलांना जर सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या हातात दिल्या ना तर मग मुलं ते पटकन खराब करतात किंवा मग त्यांना त्याची किंमतसुद्धा राहत नाही. म्हणून म्हटलं चला आता सगळं हे साईडला काढून ठेवूयात. जेवढ्या गोष्टी तिला गरजेच्याच आहेत तर म्हटलं तेवढ्याच वरती ठेवूयात. आणि मग म्हटलं बाकीचं सगळं जे आहे ते आपण कपाटामध्ये ठेवून देऊयात, म्हणजे जेव्हा कधी लागेल तेव्हा मग म्हटलं ते वरती काढता येईल. आता सकाळची सगळी कामं जी आहेत ती लवकर आवरायची होती, त्याच्यासोबत हे एक काम माझं आज एक्स्ट्राचं झालेलं होतं. पण म्हटलं सगळंच आणलेलं आहे तर ते सगळं व्यवस्थित ठेवूयात, नाहीतर मग एकदा मुलांच्या हातात गोष्टी गेल्या की मुलं काही मग ते वापरायला काढल्याशिवाय राहत नाहीत. त्यानंतर मग सगळी भांडी वगैरे जी आहे ती सुद्धा साईडला काढून घेतली. आता स्वयंपाक वगैरे आवरलेला होता, त्यामुळे मग म्हटलं चला पटकन सगळं भांडे वगैरे जे आहे ते सगळी धुवून घेऊयात. म्हणजे एकदा किचन आपला मोकळा झाला, सिंक आपलं भांड्यांचं जर भरलेलं असेल ना तर मग ते खूप जास्त गर्दी झाल्यासारखं होतं किचनमध्ये. आता भाजी वगैरे जी आहे तर ती शिजतीये तोपर्यंत म्हटलं इकडे भांडी वगैरे क्लीन करून घेऊयात. आता सगळं काम तर आवरलेलं होतं, फक्त आता गॅस जो आहे तो मला क्लीन करायचा होता. पण म्हटलं भाजी वगैरे होतीये तोपर्यंत मग म्हटलं आपण भांडी वगैरे क्लीन करून घेऊयात, म्हणजे काम जी आहे ती आपली लवकर आवरतात. आणि रोजची कामे रोजच्या रोज आवरून घेतली तर मग सगळं घर जे आहे ते आपलं छान स्वच्छ प्रसन्न राहतं आणि कामंसुद्धा लवकर आवरली जातात. रोजच्या रोज सगळं घराची क्लिनिंग जशी आहे तशी करून घेतली तर घरसुद्धा छान प्रसन्न दिसतं. आता सगळा स्वयंपाक आवरल्यानंतर नाश्ता वगैरे सुद्धा लगेचच करून घेतो. आता जीविकाचं स्कूल सध्या बंद आहे, त्याच्यामुळे नाश्त्याचा टायमिंग थोडासा इकडे तिकडे होतो, पण एकदा स्कूल सुरू झालं की मग सगळं जे आहे ते टायमिंगवरती होतं. आणि मला असं वाटतं की मुलांचं स्कूल सुरू झालं ना की मुलांपेक्षा आपलंच रुटीन जे आहे तर ते सेट होऊन जातं. म्हणजे सकाळी जेव्हा आपण उशिरा उठतो ना सगळी कामं उशिराच होत राहतात. मुलांचं स्कूल असलं की आपल्याला सुद्धा काळजी असते, त्याच्यामुळे आपण सुद्धा सकाळी लवकर उठून कामं आवरून घेतो आणि मग आपल्याला सुद्धा थोडासा वेळ जो आहे तो स्वतःसाठी भेटतो. मग तिथे आपण आराम करू शकतो, त्या वेळेमध्ये आपली एक्स्ट्राची काही कामं आहेत ती आवरून घेऊ शकतो. एकदा घरातील कामं आवरली ना मग बाकीच्या कामांसाठी आपल्याला भरपूर असा वेळ भेटतो. आता बाकीची जरी कामं करायची म्हटलं ना तरी सुद्धा रोजची कामं आपल्याला आवरल्याशिवाय काही पर्याय नसतो. त्यामुळे रोजची कामं रोजच्या वेळेत आवरून घेतली तर मग बाकीच्या कामांसाठी आपल्याला भरपूर असा वेळ जो आहे तो स्वतःकडे शिल्लक राहतो. आता सगळी भांडी वगैरे आधी क्लीन करून घेतली आणि त्यानंतर मग भाजी वगैरे सुद्धा तोपर्यंत माझी झालेली होती. तर म्हटलं आता छोट्या भांड्यांमध्ये सगळं जे आहे ते व्यवस्थित असं काढून घेऊयात, जेणेकरून मग ओट्यावरती जास्त जे आहे ते गर्दी राहणार नाही. नाहीतर काय होतं, ओट्यावरती जर आपण स्वयंपाकाची भांडी तशीच ठेवली, जसं की कढई वगैरे असेल किंवा पातेलं वगैरे असेल भाजीचं, ते जर तसंच ठेवलं ना तर मग काय होतं ना खूप जास्त पसारा दिसतो. आणि एकतर भाजी थोडी असते आणि भांडी आपली खूप जास्त मोठी असतात, त्याच्यामुळे काय होतं ते दिसताना असं वाटतं की खूप जास्त भाजी वगैरे केली आहे किंवा खूप जास्तीचा स्वयंपाक आहे आणि पूर्ण ओटा असा भरल्यासारखा दिसतो. त्यामुळे मग असं छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवलं ना तर ते घेताना सुद्धा सोपं पडतं आणि भांड्यांचा जो पसारा आहे तो सुद्धा कमी होतो. म्हणजे सकाळची नाश्त्याची भांडी वगैरे तर आपल्याला तशीही क्लीन करावी लागतात. त्यामुळे एकदा सगळी भांडी क्लीन करून घेतली की मग आपल्याला सुद्धा दुपारी जे आहे ते जास्त स्वयंपाकाची भांडी वगैरे पडत नाहीत. जेवणाची जेवढी काही भांडी आहेत तीच आपल्याला दुपारी घासण्यासाठी राहतात. आता म्हटलं चला फरशा वगैरे सुद्धा म्हटलं लगेचच क्लीन करून घेऊयात. आता फरशा आहेत ना दररोजच्या दररोज क्लीन करून घेतल्या ना तर त्या जास्त काही खराब वगैरे होत नाहीत.
4-5 दिवसातून एकदा फरशी क्लीन करायचं म्हटलं तर ती खूप जास्त खराब होते. आता आमचं जी काही फरशी आहे ना तर ती मार्बलची आहे, तर त्याच्यामुळे ती 2-3 दिवसांनी जरी क्लीन केली ना तरीसुद्धा इतकं जास्त असं काही जाणवत नाही. पण आता सवय झालेली आहे आणि एखाद्या दिवशी जरी क्लिनिंग नाही केली ना तरीसुद्धा असं वाटतं की ती खूप जास्त खराब झालेली आहे. त्यामुळे दररोजच्या दररोज फरशा क्लीन करणं हे रुटीनमध्येच असतं. आता रोजच्या रोज जर फरशा क्लीन करून घेतल्या ना तर त्या दुसऱ्या दिवशी इतक्या जास्त काही खराब होत नाहीत. म्हणजे आज जर आपण फरशी क्लीन केली तर दुसऱ्या दिवशी बघा ती आपल्याला इतकी जास्त अशी खराब वाटत नाही. त्यामुळे लगेचच त्यावरचे डागसुद्धा निघून जातात. पण जर तुम्ही 2 दिवसातून एकदा 3 दिवसातून एकदा जर क्लिनिंग करायला घेतलं ना तर मग येत ना त्याच्यावरचे जे डाग असतात ना तर ते पटकन निघत नाहीत आणि आपल्याला खूप जोर लावून फरशा वगैरे ज्या आहेत तर त्या क्लीन कराव्या लागतात. त्याच्यामुळे रोजच्या रोज सगळं जे आहे ते धूळ वगैरे क्लीन करून घेतली ना तर बरं पडतं आणि आपलं कामसुद्धा जे आहे ते हलकं होऊन जातं. आता ही कामं करताना आहेत ना एक 10 ते 15 मिनटं लागतात, जास्त वेळ काही लागत नाही. पण आपल्याला जर काम करायचा कंटाळा आला असेल ना तर मग ही कामं आपण तशीच सोडून देतो आणि त्यानंतर मग आपल्याला खूप जास्त कामाचा जो लोड आहे तर तो येतो. आता खाली बसून फरशा वगैरे क्लीन करून घेणं हे काही शक्य होत नाही. त्याच्यामुळे मॉपनेच मी सगळ्या घराच्या ज्या काही फरशा वगैरे आहेत ना तर त्या पटकन अशा क्लीन करून घेते आणि कामसुद्धा आपलं पटकन सोपं होऊन जातं. आता भाजी वगैरे सुद्धा झालेली होती. मग सगळी भांडी वगैरे क्लीन करून झाल्यानंतर मग म्हटलं आता सगळ्यात शेवटी आपण ओटा वगैरे जो आहे तो क्लीन करून घेऊयात. आता गॅसची शेगडी वगैरे सुद्धा छान घासून वगैरे घेतलेली होती, कारण की स्वयंपाक करताना त्यावरती सुद्धा तेलाचे डाग वगैरे राहतात. आता तेलाचे डाग जर आपण असंच क्लीन करायचं म्हटलं ना तर ते इतक्या सहजासहजी काही निघत नाहीत. आणि मग रोजच्या रोज जर आपण शेगडी वगैरे क्लीन नाही केली, ओटा वगैरे क्लीन नाही केला तर मग तिथे मुंग्या वगैरे होतात किंवा खूप जास्त तेलकटपणा जो आहे तो आपल्याला ओट्यावरती दिसतो. त्यामुळे मग रोजच्या रोज ते सुद्धा क्लीन करून घेणं हे सुद्धा तितकंच जास्त गरजेचं असतं. नाहीतर मग एकदा जर का ओटा आपला खूप जास्त चिकट झाला तर मग ते क्लीन करायला सुद्धा खूप जास्त अवघड जातं. आता रोजच्या रोज किचनची क्लिनिंग करून घेणं हे सुद्धा तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. आता सिंकचा एरिया मला क्लीन करायचा होता, पण त्याआधी म्हटलं चला आरसा वगैरे जो आहे तो सुद्धा छान असा क्लीन करून घेऊयात. आता सिंकमध्ये कसं रोजच्या रोज हँडवॉश वगैरे करणं हे प्रत्येकाचंच रुटीन असतं, जेवणाआधी म्हणा किंवा जेवणानंतरनं म्हणा. त्यामुळे ते सुद्धा रोजच्या रोज क्लीन करून ठेवणं ते सुद्धा तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. कारण की तिथे सुद्धा मग डाग वगैरे जे आहे ते बेसिनच्या एरियामध्ये राहतात आणि मग ते लगेच क्लीन करून नाही घेतलं तर मग ते तसेच राहतात आणि नंतरनं ते काही पटकन निघत नाहीत. आता जर घरामध्ये अचानक पाहुणे वगैरे आले आणि मग जर आपल्या घरामध्ये अशी धूळ असेल किंवा असं थोडंसं अस्वच्छतापणा जर आपल्या घरामध्ये असेल तर मग ते आपल्याला सुद्धा छान नाही वाटत आणि समोरून पाहणाऱ्याला सुद्धा ते तितकं जास्त छान वाटत नाही. त्यामुळे मग रोजच्या रोज असं आपलं जेवढं काही होईल, जी काही आपली रोजची बेसिक कामं असतात ती रोजच्या रोज आवरून घेतली तर घरसुद्धा छान नीटनेटकं राहतं, घरातील वातावरणसुद्धा छान असं प्रसन्न राहतं. आणि जरी कोणी अनोळखी व्यक्ती आपल्या घरामध्ये आली तर त्यांनासुद्धा आपल्या घरामध्ये आल्यानंतर छान प्रसन्न असं वाटलं पाहिजेत. नाहीतर मग सगळ्या घरामध्ये पसारा आहे आणि समोर आलेल्या व्यक्तीलासुद्धा मग आपल्या घरामध्ये आल्यानंतर छान अशा वाईब ज्या आहेत त्या आल्या पाहिजेत. त्यामुळे रोजची कामं रोजच्या वेळेत आवरून घेतली तर घर जे आहे ते छान आपलं स्वच्छ, सुंदर, प्रसन्न राहतं आणि आपल्यालासुद्धा घरामध्ये वावरताना तितकंच जास्त छान वाटतं. सगळ्यात शेवटचं काम होतं ते म्हणजे डस्टिंग वगैरे करून घेणं. आज कबड वगैरे जे आहे ते सुद्धा छान असं म्हटलं क्लीन करून घेऊयात. आरसे वगैरे सुद्धा खराब झालेले होते म्हणून म्हटलं चला 2 मिनिटाचं काम आहे ते सुद्धा लगेचच आवरून घेऊयात. आता इकडच्या साईडच्या रूममध्ये आहेत ना खिडकी तर मी अजिबातच ओपन करून ठेवत नाही, कारण की हवेमुळे खूप जास्त धूळ आतमध्ये येते. फक्त एका साईडची जी खिडकी आहे ती ओपन असते, पण तरीसुद्धा इतकी जास्त धूळ घरामध्ये येते की काही विचारायलाच नको. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता पहिलं कम्प्युटरचा जो टेबल आहे तो सुद्धा छान असा क्लीन करून घेऊयात. कारण की धूळ जी आहे ना तर ती रोज जरी हे क्लीन केलं ना तरीसुद्धा यावरती राहतेच. मग असं वाटतं की आपण जर एकदाच 2 दिवसातून 3 दिवसातून क्लीन करायला घेतलं ना मग तर इतकी जास्त धूळ होईल ना की काही विचारायलाच नको. पण आता म्हटलं चला रोजची कामं आहेत ती आधी आवरून घेऊयात, म्हणजे आपण आपल्या दुसऱ्या कामांसाठी जे आहे तर ते मोकळे होतो. आता इथलं सुद्धा छान स्वच्छ असं पुसून वगैरे घेतलं आणि मग अशा पद्धतीने सगळी घराची जी काही माझी रोजची कामं असतात ना तर ती माझी आवरून होतात. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर खाली तुम्हाला हाईपचा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती सुद्धा जाऊन एकदा नक्कीच क्लिक करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचेल. तर चला भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.